थँक्यू। पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। खऱ्या अर्थानं आपण पाहतो याची देहा याची डोळा आज रंगतोय खऱ्या अर्थानं रुग्णसेवक चषक 2024चा सोहळा। अगदी आपण पाहतोय संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या संयुक्त विद्यमानानं खऱ्या अर्थानं 2 दिवसाची पर्वणी अगदी युवकांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम सातत्यानं केलं जातंय। अगदी आपण पाहतोय संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या संयुक्त विद्यमानानं रुग्णसेवा चषक 2024 चा क्रिकेटचा थरार महासंग्राम अनुभवायला अजमावायला आणि पाहायला देखील मिळतोय। म्हणून सांगतोय कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा ऐकत राहा, या स्पर्धेचा देखील आनंद घेत राहा। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात जिथे दोन्ही संघ मातब्बार। अगदी एक बाजूला आपण पाहतोय मासू संघाला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंजवेल या संघाला। यावेळेला पहा अगदी बागफुटला जाऊन लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करणार नाहीये। घेतलाय टिपलाय झेल, आणखीन एक फलंदाज संपलाय गेल, बॅक टू द डगआउट गॉन। अगदी गोलंदाजाला माघारी परतवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज। अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय। सुगंध तुझी तुलाच पुरी करायची हाऊस, आकाश उंच उडायची गाड्या तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची। यावेळेला पहा अगदी डेंजर इन कडे फलंदाज, भाग मिल्का भाग या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये। आणि इथे मात्र अगदी सहज आणि सुखरूपरित्य मैदानाच्या आतमध्ये धावफलक आपण पाहतोय। अगदी 2 धावा अर्जित केल्या गेल्या, धावफलकावरती वधारत असताना धावफलक आपण पाहतोय 14। पहिला षटक मार्गस्थ असताना पहिला षटक माफी असावी, तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चंद्रकांतला आपण पाहतोय। अगदी इन स्विंग आउट स्विंग करण्याचं माहिर, अचूकतेचं माहिर घड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाज स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतात। अगदी आता केतनला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय सुगंध। अगदी दोन्ही फलंदाज एकापेक्षा एक माहेर। यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, संधी निर्माण झाली आहे आणि हातात जाऊन बसलाय फलंदाज, आणखीन एक टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ। बसत नाहीये धावसंख्येला मेळ। काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं, मासू या संघाचा खेळ, आणखीन एक वेळ रुग्णांसाठी तत्पर सेवा, गरिबांची कैवारी, गरिबांचे कैवारी। संतोष जैतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी। जैतापकर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना, जो संकटाने घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट। मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रसादला पाहतोय आपण, प्रसादला कारनामा करावा लागेल। यावेळेला बागफुटला जाऊन पंच केलंय। अगदी आपण पाहतोय थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलंय। व्हीवर रचना मैदानाच्या आतमध्ये इथे काय घडतंय, डेंजर इन कडे पंचांचं बोट हवेत, यानी की काम तमाम, फलंदाज बाद। थँक्यू डीजे। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते। खऱ्या अर्थानं वेळेला कोण थांबवत नाहीये आणि वेळेनुसार कोणाला थांबत सुद्धा नाहीये। खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झालाय। धावफलकावरती धावा आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती। अगदी आपण पाहतोय एका मागोमाग एक आपण पाहतो पत्त्याचा ज्या प्रकारे बंगला अगदी पडताना झडताना आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेला पहा अगदी फुलरनेचा बॉल योग्य रीतीने आठम करण्याचा प्रयत्न, यावेळेला डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, खराब थ्रो यायला पाहिलं, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न। अगदी या हिट करण्याकरिता आपण पाहतो शालेय जीवनामध्ये गोट्या खेळणं फार महत्त्वाचं असतं। खऱ्या अर्थानं एक जम्याची बाब राहिली आहे।
तिसरा षटक संपुष्टात. तिसऱ्या षटका अखेर धावफलक आपण पाहतोय अगदी 18 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं गोलंदाजाला चंद्रकांत एखाद्या मारवाड्याप्रमाणे कंजूसी गोलंदाजी, अगदी कम खर्चात जादा चर्चा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चंद्रकांतच्या माध्यमातून पाहिली. अगदी चंद्रकांतसाठी एकच म्हणेन प्रत्येक बॉलसाठी, अरे खून में उबाल जब तक जवानी है, अरे खून में उबाल जब तक जवानी है. और चंद्रकांत इस गेंदबाज की टेनिस क्रिकेट में ये दुनिया दीवानी है. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एक कंजूसबाजी गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा हाणामारीचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुहिजीत नावात तर जीत आहे. मैदानाच्या आतमध्ये जीत करावी लागेल आणि गावाला विजयाच्या समीत घेऊन जावं लागेल. अगदी 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. विनोद दादा पोस्कर यांना मी विनंती करतोय की त्यांनी मंचावर यायचंय. आमच्या वैद्यकीय टीमचे प्रदीप खेतले साहेब, महेंद्र आंबेकर साहेब आणि पांडुरंग बारगुडे साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. यावेळेला पहा अगदी काय घडतंय. अगदी बॅकफुटला जाऊन पंच केला आणि इथे मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला भेदून बॉल सीमाबार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. नशिबाचा चौकाराला अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षकानं चूक केली आहे आणि इथे मात्र क्रिकेटच्या परिभाषेत सातत्यानं म्हटलं जातं लाईट बंद करायची आहे. विनंती असेल लाईट, आपण लाईट चालू केली आहे, लाईट बंद करायची आहे. आयोजकांना विनंती असेल अगदी डे लाईट सध्या तरी आहे, आपल्याला लाईट नंतर चालू करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ मातब्बार. एक बाजूला आपण पाहतोय अनज नवेल या संघाला यावेळेला बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र इथे करतात चूक. अगदी कॉलिंग ताळमेळ बसलं नाही आणि इथे मात्र जीवदान मिळालाय. अगदी आपण पाहतो ना एखाद्या आंब्यावरतून पडावा आणि पडावा तर पडावा, हातात न पडावा तो खाली जाऊन पडावा आणि झेल सुटलाय. त्या पद्धतीनं चित्र मैदानाच्या आतमध्ये तसं पाहायला मिळालं. जीवदान मिळालाय. अगदी फलंदाजाला त्या जीवदानाचं पुरेपूर संधीचं सोनं करता येईल का हे देखील पाहणार आहोत आपण. अगदी बॅकफुटला जाऊन यावेळेला पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं अलंद कार्पेटच्या साहाय्याने इथे मात्र ताळमेळ बसत नाहीये. तिसरा धाव घेण्याचा मानस धाडस आणि तिसऱ्या धावेमध्ये फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद आणि आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. साहेब मसीहात झाले लुटमार करणाऱ्या प्रशासनानं. पुढील होणारा सामना वेल्दूर आणि पाचेरी या दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचावर यायचंय. वेल्दूर आणि पाचेरी. धन्यवाद. यावेळेला अगदी परिस्थिती आपण पाहतोय तुच्छलमय आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. अगदी यावेळेला पहा उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर राहिलाय चेंडू. अगदी पंच दोन्ही हात फैलवताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावफलकावरती अगदी अतिरिक्त धावफलकावरती वदरत असताना धावफलक आपण पाहतोय 28 अ लॉस ऑफ 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बाटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टीपला झेल आणखीन एक संपलाय फलंदाजाचा खेळ बसत नाहीये धावसंख्येला मेल. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ यश डीजे. कोरोनाच्या काळात कैक कुटुंब पोसिले योद्धा होऊन कोविड योद्ध्यांना गौरविले. थँक्यू डीसी, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश इन ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये न्यू वॉटर संधी मिळेल तुलाही, तू फक्त हिरमसू नकोस. मैदानाच्या आतमध्ये तू जिद्द सोडू नकोस. खऱ्या अर्थानं जिंकायचं आहे तर जिंकण्याकरिता संघर्षाचा संघर्ष खऱ्या अर्थानं प्रयत्नांची परकष्ट करावी लागेल. अगदी क्रिकेट खेळत असताना सातत्यानं म्हटलं जातं तुमच्या युतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. अगदी क्रिकेटमध्ये क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ कधी आपण सातत्यानं म्हटलं जातं ना. राजकारण क्रिकेट आणि सरडा कधी रंग बदलतील याचा नियम अजूनपर्यंत कोणी लिहिला नाहीये आणि भाकीत देखील केला नाहीये. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मातब्बार. अगदी एकाला जिंकायचंय आणि एकाला आपल्या सामन्यामध्ये संघामध्ये अधिराज्य गाजवायचा. आणि यावेळेला पहा डान्सिंग डाऊननी खेळण्याचा प्रयत्न. अगदी लॉंगनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेले आहे.
दुसऱ्या धावेचा देखील कॉल, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील कॉल, परंतु 2च धावा, अगदी 2 धावा परिपूर्ण केल्यात आणि 1 पर दी ओव्हर. अगदी वॉर्निंग दिली जाते, एक शॉट, अगदी एक शॉट दिला जातोय आणि एकच धाव धापलकावरती. अगदी ऑफिशियल पंच आपल्याला लाभलेत सकाळच्या सत्रापासून. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार किती, शेवटचा गोलंदाज हाताळण्याकडे हाणामारीचा षटक, आनंद कार्पेटच्या साह्यानं खेळला चेंडू अगदी डीप मधून वेगानं. त्यावेळेला पहा अगदी खराब 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 क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र काय घडतंय, आणि इथे मात्र काय घडतंय, क्रिकेट मधील आत्महत्या असं म्हटलं जातं. आणि फलंदाज मात्र शेवटच्या चेंडूवरती झालाय बाद आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणि वेल्दूर आणि पाचेरी यांच्या कर्णधारांनी लवकरच लवकर स्टेजवरती यायचंय. चला पुन्हा एकदा पूर्वार्धाचा खेळ इथं झालाय संपुष्टात. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं अंजनवेल या संघानं पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं अगदी 24 चेंडू मध्ये बनवल्या, त्या म्हणजे 31 धावांचं लक्ष उभारलंय. आणि विजयाकरता अगदी आपण पाहिलं फलंदाजी करण्याकरता आता इन्व्हाइट केले जातोय मासू संघाला. बनवायच्या 24 चेंडू आणि विजयाकरिता 31 लक्ष. अगदी आपण पाहतोय 24 चेंडू मध्ये 31 लक्षाचा टार्गेट इथं सेट केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल याची चर्चा होणार, ह्याची चर्चा रंगणार आणि मैदानाच्या आतमध्ये पिक्चर देखील सुपर हिट होणार यातील मात्र शंका नाही. या घेऊयात एक छोटासा ब्रेक, या ऐकूयात सुमधुर संगीत. हॅलो, क्रिकेट टीमचे कर्णधार यांनी लवकरच लवकर स्टेजवरती यायचंय, नाणेफेक करायचंय. वेल्दूर पाचेरी चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं जे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार, मनपूर्वक ऋण. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या संयुक्त विद्यमानानं अगदी आपण पाहतोय रुग्णसेवक चषक 2024चा थरार, अगदी क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडूंना स्टेज वाव मिळावा ह्याकरिता हे नियोजन आणि आयोजन आपण पाहतोय सातत्यानं. अगदी आपण पाहतोय जैतापकर दादा यांच्या माध्यमातून सातत्यानं मोठमोठ्या हॉस्पिटलला, अगदी मोठमोठ्या रुग्णालयामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो सातत्यानं समाजसेवक म्हणून त्यांना पुरस्कृत केली जाते. अगदी त्यांच्या संयुक्त विद्यमानानं अगदी रुग्णसेवा चषक 2024 हा पर्व आपण पाहतोय. पाचेरी पानबुडी यांनी नाणेफेक जिंकलेलं आहे आणि प्रथम बॅटिंग फलंदाजी घेतलेले. चला पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला पहा डान्सिंग डाऊनने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बागफुटला येत असताना पंच करायचं होतं. अगदी सर पाहिलं आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचं मानस धाडस स्वप्न देखील पाहिलं होतं, परंतु अपयशाची थाप मात्र अगदी पाहिलं. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आले असताना सलामीवीर प्रवीणला पाहतोय, अगदी अपयशाची थाप मात्र पाठीशी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती प्रवीण. ओहो, यावेळेला पहा अगदी क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जात आहे. दुसरा धावेचा कॉल, भाग मिल्का भाग आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. दुहेरी धाव धापलकावरती वधारली जाते आणि धाव संख्या आपण पाहतोय 3. अगदी धापलकावरती 3 धावांचं श्री गणेशा देखील केलं जातोय. अकाउंट 2 धावा माफी असावी, 2 धावांचं अकाउंट देखील ओपन केलं जातोय आणि श्री गणेशा देखील केलं जातोय. अगदी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना मासू संघाला पाहतोय. उशिरा झालेल्या प्रेक्षकांच्या माहिती करिता आपण पाहतोय अगदी फलंदाजी करत असताना मासू संघाला आपण पाहिली. फलंदाजी करत असताना 24 चेंडू मध्ये बनवल्यात 31 धावा आणि विजयाकरिता आता समीकरण फलंदाजी करण्यात आले. अनज नवेल या संघाला अगदी पाहिलं आपण, अंजनवेल या संघाला पाहिलं.
31 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला पहा लॉंगॉपला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केलं गेलं. पुन्हा एकदा चूक घडते या मैदानाच्या आतमध्ये. काहीसं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं मी म्हणतो ना, आपण क्षेत्ररक्षक करत असताना आपलं हँड कॉर्डिनेशन, खऱ्या अर्थानं ताळमेळ, कॉलिंग आपलं फार महत्वाचं असतं आणि 100% एफर्ट देणं फार महत्वाचं असतं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी पुन्हा एकदा शपळवून खेळण्याचा प्रयत्न, आडवा बाट न खेळला. यावेळेला पहा अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला विजयाकरिता जर आपण पाहिलं, अद्याप पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथावरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पहा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेला मात्र चूक घडती आहे. आपण पाहतोय ना, मंजिले मिले ना मिले ये मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करें एक गलत बात है. मी मगाशी देखील म्हटलं होतं की आपण खऱ्या अर्थानं त्या तिसारा पर्यायाला देखील विचारा की श्रीलंका आणि इंडिया, अगदी आपण मॅच जवळून पाहिली. इंडियाच्या टीम मधील हिटमॅन रोहित शर्मा याचं 5 धावांवरती झेल सुटला आणि त्यानंतर पहा काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि चांगलं एफर्ट पाहायला मिळालं, परंतु काय यावेळेला अगदी आपण शहानिशा पाहणार आहोत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण जिथे लाईव्ह टीम आपली रेडी असणार आहे, आपण पाहणार आहोत. अगदी आपण दूध का दूध पाणी का पाणी, क्या होगा आगे का, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्या होगी आगे की कहाणी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले जातोय. जाऊयात. पंचांचा डिसिजन ऑलफील्ड अगदी आपण पाहतोय. पंच पहा अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी वैद्यकीय टीम आपण देखील तिथे सज्ज व्हा. खऱ्या अर्थानं पहा क्रिकेट खेळत असताना 1 धाव देखील महत्त्वपूर्ण असते. मी मगाशी देखील सांगितलं, अगदी परीक्षेमध्ये 1 मार्काला आणि क्रिकेटमध्ये 1 रनाला फार महत्त्व दिलं जातं. अगदी पाहतो आणि राजकारणामध्ये 1 मताला सारखं 1 आकडा आपण किती लकी ठरलाय याचं भाग्य अद्याप क्रिकेटच्या मैदानात मध्ये आपण अनुभवतोय. पहा पंच आपला पंच निर्णय देतील. अगदी आमची वैद्यकीय टीम देखील सज्ज असणार आहे. आपण पाहायचंय, अगदी शहानिशा करायची आहे. आपल्याला लवकरच निर्णय कळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मात्र माघारी परतवतोय आणि पहा पुन्हा एकदा सर्वाधिक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सर्वाधिक झेल, या झेलची मात्र दखल घेतली जाईल. अगदी आपण पाहतोय DBM लाईव्ह या झेलची मात्र दखल घेईल आणि रील देखील प्राप्त करेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सर्वाधिक झेल घेण्याचा कारनामा घेतलाय, अर्थातच क्षेत्ररक्षक होता तिथं. सुगन नाचरे, वा भाई वा, काय एफर्ट राहिले आहेत सुगन नाचरेचे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मॅचला कलाटणी आणि इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. क्या पिक्चर बनेगा सुपरहिट. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतोय आपण 1 षटक हाताळण्याकरिता पहिला षटक हाताळलंय. धावफलक पाहतोय आपण 6 धावा धावफलकावरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रगतीपथावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्गवरती आपण प्रवीणला पाहिली. अगदी 6 धावा फक्त खर्चीकरण करताना पाहायला मिळाली. अगदी कम खर्चा ज्यादा चर्चा. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रुपेश. दुसरं षटक हाताळण्याकरिता रुपेशला आपण पाहतोय अगदी कमी धावांचा टार्गेट सेट करत असताना अगदी आपल्या गावाला विजयाच्या समेत घेऊन जायचं कसं, घेऊन जायचं आणि जायचं तर जायचं कसं ते जोमाने घेऊन जायचं त्यानं काम केलंय. ज्या खेळाडूनं अगदी पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रवीणला प्राचारण केलं, अद्याप सार्थ खरा ठरताना पाहायला मिळाला. ओहो, यावेळेला काय घडतंय इथे मात्र अगदी जर आपण पाहिलं लोकांच्या वरून
पाहायला मिळालं फलंदाजाचे. अगदी ताकद दमखम नाचाकत मैदानाच्या आतमध्ये सुशांतची पाहायला मिळाली. दुसरा बॉल. ओहो यावेळेला पहा खडे खडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. कही पे निगाह और कही पे निशाणा. खेळायचं होतं कुर्ल्याला बॉल चाललाय पारल्याला. पहा अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. निर्धावची सांगता पाहायला मिळाली. चांगला कमबॅक 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 चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळतोय गोलंदाज रुपेश. आणि धावफलक आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू आणि 20 धावा. यावेळेला बागपुटला जाऊन पंच केलाय. अगदी क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलं लॉंगॉनला. चांगली फेक धाव मिळेल. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला जातोय. धाव संख्या धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी 13 मेरा 7 रहे आणि धावफलक देखील 13 पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रगतीपथावरती रुपेशला पाहतोय. आणि समोर जर पाहिलं तर कडवं आव्हान ते म्हणजे सुशांत. ओहो कोलवा टप्प्याचा बॉल. अगदी ब्रह्मास्त्राचा खऱ्या अर्थानं वापर केला गेलाय. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना अगदी प्राधान्य दिलं जातं. एक म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र यॉर्कर पाहायला मिळालं. सन्मान दिलाय. अगदी 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला जातोय 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी चांगलं प्रत्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मासू गावाचं खऱ्या अर्थानं ते देखील मॅच सोडायला मागत नाहीये. ओहो यावेळेला इनसाइड आउट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र संधी निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा चूक केली आहे अगदी क्षेत्ररक्षकानं. आणि इथे मात्र मी मगाशी देखील म्हटलं मंजिल मिले ना मिले ये मुकंदर की बात है. हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. खऱ्या अर्थानं झेल सुटली आहे का मास सुटली आहे. समीकरण काय काय सांगतं मैदानाच्या आतमध्ये पहा. अगदी कॅच सुटली आहे का मास सुटली आहे. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. आता कॅच सुटली आहे का मास सुटली आहे पुढचा बॉल सांगून जाईल. पहा काय घडलं. इनसाइड आउट. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षक बॉलवर धावत असताना पाहायला मिळाले आपल्याला. आणि 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला जातोय 18 धावा धावफलकावरती. अगदी दुसरा षटक संपुष्टात. दुसरा षटका अखेर धावफलक आपण पाहतोय 18 धावा 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहा काय सांगताय. 12 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावा. माफी असावी 12 चेंडू आणि 14 धावा. काय समीकरण काय सांगताय पहा. अगदी 12 चेंडू आणि 14 धावा. काय घडणार काय बिघडणार काय घडणार काय बिघडणार. कोण एकापेक्षा एक माहिरी ठरणार. चर्चा होणार. चर्चा देखील रंगणार. आणि इथे मात्र रुग्णसेवक चषक देखील 2024 चा सुपरहिट होणार. यातील मात्र शंका नाही आहे. समीकरण पहा काय सांगतोय. 12 चेंडू आणि 14 धावा. तिसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद. स्ट्राइक एंडकडे सुईजितला पाहतोय आपण. यावेळेला बागपुटला जाऊन ऑन साइडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नाही 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 थांबणार. बॉल सीमा बाग. धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकार आलाय. धावसंख्येला आकार आलाय. धावफलक आपण पाहतोय 22 धावा. समीकरण काय सांगत असताना पाहायला मिळालं. 12 चेंडू बनवायच्या होत्या 14. आता बनवायच्या आहेत 11 चेंडू आणि 10 धावा. अगदी आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. अगदी स्ट्रायकिंग कडे फलंदाज पाहतोय. सुईजितला पाहतोय आपण. अगदी सुईजित खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये जीत दाखवतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रसादला पाहतोय. प्रसाद पुढचा बॉल. ओहो इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. अगदी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मधून धावत असताना पाहायला मिळते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी गोलंदाजी करत असताना अगदी गोलंदाजीचं प्रात्यक्षिकपण आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रसादच्या माध्यमातून अगदी चांगली सटीक लेंथ आणि लाईन गोलंदाजी पाहायला मिळते प्रसादची. फुलर लेनचा बॉल. अगदी
डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावत येताना पाहायला मिळते. 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि दुहेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला जातोय. धाव संख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती 25. अगदी आपण पाहतोय लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं षटक अगदी एंड ऑफ थर्ड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू वरती काय वाढून ठेवला गेलाय आणि यावेळेला पहा अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. अनेक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये अर्जित करताना पाहायला मिळाले. 1 धाव इथे मात्र दिसा ढवळ्या 1 धावेची चोरी करताना 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला गेलाय. 26 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. अगदी 26 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 6 धावा. 8 गेंद 6 रन. पुढचा बॉल ओहो कोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. यावेळेला पहा बनायला गेलं वॉर्नर. लागली बॅटची कॉर्नर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आंब्याची झाडं लावली आहेत मैदानाच्या आजूबाजूने. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी एक निसर्ग रम्य वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या निसर्ग रम्य वातावरणामध्ये अगदी आपण पाहतोय रुग्णसेवक चषक 2024 पर्व पहिलं आणि गुहागरकर सर्व. अगदी आपण पाहिलं संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या संयुक्त विद्यमानानं हा क्रिकेटचा संग्राम क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम. अपना टाइम आएगा बल्ला लेके गया तो रन बना के आएगा. आता विजयाकरिता समीकरण पहा. 7 चेंडू आणि 5 धावा. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलाय फलंदाज. आणि इथे मात्र तिसरा षटक आलाय संपुष्टात. तिसरा षटका अखेर धावफलक आपण पाहतोय 26 धावा आणि विजयाकरिता 6 चेंडू आणि 6 धावा. काय घडणार काय बिघडणार चर्चा रंगणार. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया.
अगदी आपण पाहतोय 4 चेंडू 2 धावा. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. 4 चेंडू 2 धावा. पुढचा बॉल. ओहो बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा. आणि यावेळेला घडतंय काय, भाग मिल्का भाग. अगदी बॉलवरती वेगाने धावत असताना इथे मात्र 2 धावा अर्जित केले गेल्यात आणि विजयी संघ ठरलाय अर्थातच अनजवेल संघ. आणि विजय संघाचं सहर्ष स्वागत, पराभूत संघाचं खूप सारं कौतुक. हार्ड लक मासू संघ, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र सामना सहजरिते आणि सोप्या खिशात घातलाय अर्थातच अनजवेल या संघानं. आणि इथे मात्र सामनावीरचा पुरस्कार देखील दिला जातोय. अगदी प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. ॲज इट इज नो डाऊट, नो अबाउट, ओनली वन. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चंद्रकांत यायचं आपण सामनावीरचा पुरस्कार घेतला जातोय. अगदी चंद्रकांतला गौरवली देखील जाईल. आणि इथे मात्र पहिला सामना संपलाय, अगदी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल. आणि मी मात्र इथे माझे तुर्तच थांबतोय आणि इथे मात्र आमंत्रित करतोय अगदी मायक्रोफोन वरती एक रायगडचा बुलंद आवाज, द व्हॉइस ऑफ रायगड, रायगडचा टायगर, शूरवीर सँडी.